Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि चेन जर उघडून बघितली खूप सारे पैसे भरले होते, तरी 10 लाख होते. मला जेव्हा तिने सांगितलं, मी घरी होते म्हणजे बाहेर होते, मी मला म्हटली अरे मला ना पैसे सापडले. मला ठेव पण काय पैसे सापडले, ठेव पण मला काम आहे. म्हणजे हिरो होंडावरनं चाललो होता, हा टू व्हीलरवरनं चाललो होता, तर त्याची बॅग ना ती आदळून तिच्या इथं पडली. त्याचं नशीब की तिच्या इथे पडली राईट. आणि मग ती पडली आणि मग ती म्हणली चल कचऱ्याची बॅग. मळलेली होती, स्वच्छ नव्हती किंवा अशी नाही भारी नव्हती, फ्रेश नव्हती, अशी मळलेली फाटकी बॅग होती. तर ती काय म्हणली अरे कुणी कचरा टाकलाय हा, म्हणून तिने बाजूला ठेवला, उद्या टाकन कचऱ्याच्या पेटीमध्ये. मावशी द्या नाही का, इकडे आणा पैसे, इकडे आम्ही देतो. मग म्हणले अजिबात नाही, मी देणार नाही. ज्याचे पैसे असेल त्यात मी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खरंच त्याची बॅग आहे का मी बघणार आणि मगच देणार. पुण्यातील जैन हॉस्टेल घोटाळा, त्यानंतर मुंढवा जमीन प्रकरण, या घोटाळ्यांच्या बातम्यांमुळे पुणे चांगलंच चर्चा झालं होतं. घोटाळ्यांच्या करोडांच्या आकड्यांनी साऱ्यांचंच डोकं चक्रावलं होतं. अशातच एखाद्या वाळवंटात मंद हवेची झुळूक यावी अशी एक घटना आता पुण्यात घडली आहे. कचऱ्यात 10 लाखांची सापडलेली रोकड पुण्यातील कचरावेचक महिलेने त्याच्या मालकाला परत केली आहे. स्वच्छ संस्थेच्या अंजू माने असं त्यांचं नाव असून त्यांच्या या प्रामाणिकपणाचं आता पुण्यात चांगलंच कौतुक होत आहे. अंजू माने सदाशिव पेठेत कचरा गोळा करण्याचं काम करतात. 20 नोव्हेंबरला जिथे कचरा गोळा करून ठेवला जातो त्या ठिकाणी त्यांना एक बॅग पडलेली दिसली. बॅगमध्ये काही औषधं होती. याआधी देखील त्यांना औषधांच्या बॅगा मिळाल्या होत्या, त्यामुळे कोणाची तरी बॅग असावी म्हणून त्यांनी ती बॅग सुरक्षित त्यांच्याजवळ ठेवली. जवळच्या नागरिकांना बोलावलं. त्यांनी बॅग उघडून पाहिली तर त्यात 10 लाखांची कॅश होती. अंजू यांनी ती बॅग स्वतःकडे ठेवत बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला. त्यावेळी एक व्यक्ती अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचं लक्षात येताच त्याला बोलावून खात्री करून त्यांनी त्याची बॅग परत केली आहे. आता सोसायटी झाडत आलते तिथं, आणि मग कचऱ्याची गाडी लावते ना इथं, कुणी बी कचरा फेकत म्हणून कचऱ्याच्या टायरापाशी ते पडलेले होते. मग ते उचलले, त्यात औषध गोळ्या स्लॅरी होत. मग आपला ग्रुप इथं पूर्ण सगळे मार्केटच आहे ना, मग त्या मुलाला बोलावलं मी, लय सगळ्या गोळ्या औषध आहे, त्या वही पुस्तक आहे. मग त्या मुलाने त्या माणसाला बोलून आणला, म्हणजे फोन लावत गेले सगळे, आणि मग त्यांना आणलं बोलून. मग मीच त्यांना म्हणलं ती बॅग उघड तू, काय मला माहित नाही. मग त्यांनीच खोलली ती बॅग, त्या औषध गोळ्या होत्या, आणि चेन जर उघडून बघितली तर खूप सारे पैशाने बॅग भरली होती. तरी 10 लाख होते. 10 लाख होते. आता काय माहिती, अशी बंडल होते, मी कधी बघितलेच नाही जन्मात. सरांना बोलून 10 लाख रुपये म्हणजे बघितले, मी बघितलंच नाही, म्हणजे मला काय असं काहीच नाही वाटले. मी कधीच नाही मोजले बापजून लहानपणापासून, आणि बघितले सुद्धा नाही. आपलं कष्ट करायचं, माझ्या मुलींना सांभाळायचं, एवढंच माझं काम. पुढे काय केलं तर 10 लाख बघितलं असं वाटलं नाही का, भारी काम झालं माझं नाही का, देते ना त्याचा मला लेकरा आशीर्वाद भेटावा मला, असं माझं म्हणणं होतं. मला जेव्हा तिने सांगितलं, मी घरी होते म्हणजे बाहेर होते, मी मला म्हटली अरे मला ना पैसे सापडले. मला ठेव पण काय पैसे सापडले, ठेव पण मला काम आहे. तर म्हणले अगो खरंच पैसे सापडलेत. मग मी म्हणलं गप असं नको बोलू, त्याची बघू. मग ती बसली होती, मग मी आले. ती बोलली अगो त्या माणूसला हायपर झाला. म्हणलं दिले का, म्हणले हा दिले. त्यांनी मला नाही का 600 रुपये दिले, गिफ्ट दिलं. त्यांनी बोलला नंतर ये तुला नाही का म्हणजे साडी वगैरे असं देऊ. तर मग त्यांनी साडी आणि 2100 रुपये असं गिफ्ट दिले. तिचा एकदम सत्कार करत होते सगळे. वाटलं नव्हतं म्हणजे ते, मला नाही विश्वास बसला. तिने मला फोन केला, म्हणली गुडी मला ना पैसे सापडलेत, काय करू मला सुचत नाही. मी म्हणलं परिस्थिती जी सांगितली होती काय झाली होती इकडे, असं 10 लाख सापडले तेव्हा ते काय झालं होतं, तिला जेव्हा 10 लाख सापडले तर म्हणजे गाडी जी आहे ना कचऱ्याची, तिच्या टायरच्या बाजूला ती बॅग पडली. तो म्हणजे हिरो होंडावरनं चालला होता, हा टू व्हीलरवरनं चालला होता. तर त्याची बॅग ना ती आदळून तिच्या इथं पडली. त्याचं नशीब
की तिच्या इथं पडली राईट. आणि मग ती पडली आणि मग ती म्हणली चल कचऱ्याची बॅग. मळलेली होती, स्वच्छ नव्हती किंवा अशी नाही का भारी नव्हती, फ्रेश नव्हती, अशी मळलेली फाटकी बॅग होती. तर ती काय म्हणली अरे यार कुणी कचरा टाकलाय हा, म्हणून तिने बाजूला ठेवला. उद्या टाकन कचऱ्याच्या पेटीमध्ये नेऊन तिने ठेवली. त्याच्या वरती गोळ्या दिसत होत्या तिला. तर तिने म्हटली अरे यार गोळ्या म्हणजे ह्या डिलिव्हरी बॉयचेच आहेत. तर मग ते एक मुलगा चालला होता, तिने बोलवलं त्याला, म्हटली अरे यार बॅग बघ खोल की कुणाचे बघ. तर तो म्हणला खोलली त्याने, त्याला पैसे दिसले. तो म्हणला अरे मावशी ह्याच्यात पैसे आहेत नाही का. तर तो म्हणला बघू. मम्मी म्हणली इकडे आण. मम्मी म्हणली इकडे आण. तर तो म्हणला मग सगळे आले ना, सगळे जमा झाले मावशी नाही का असं तसं. मग म्हणली ज्याचे पैसे आहेत मी त्यालाच देणार. किती जण जमा झाले इथं? 4-5 जण जमा झालते. मावशी द्या नाही का, इकडे आण पैसे, इकडे आम्ही देतो. मग म्हणली अजिबात नाही, मी देणार नाही. ज्याचे पैसे असेल त्याचं मी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खरंच त्याची बॅग आहे का मी बघणार आणि मगच देणार. मग फोन वगैरे केला ह्यांनी, ग्रुपवर टाकलं व्हॉट्सअपला की कुणाची बॅग पडली का वगैरे. आणि जो माणसाची पडली तो ऑलरेडी प्रेशर मध्ये होता, तो कशाला फोन बघल, तो फोन नाही बघणार. तर मग त्याला फोन केला आणि मग तो म्हटला अरे भाई फोन मत कर, मेरा बैग गुम हो गया है, मेरे को टेंशन मत दे, मैं ऑलरेडी टेंशन में हूँ. तो मग तो म्हणला सुन भाई तू इधर आ, तेरा बैग ना मिल गया है. तो बोला किधर मिला. बोला मावशी भेटते ना उधर आ. मग तो आला आणि मग नाही का बॅग त्याने बॅग बघितलंच त्याचा पूर्ण असं नाही का घाम झाला त्याला खूप. तसं नाही का. मग म्हणली शांत हो जा तू, पानी पी, और सच में तेरा ही बैग है का पहले बता. बोला हाँ मेरा ही बैग है नहीं क्या, ये मेरा गिरा है, ये मेरा पैसा है. मैं बोली सच में क्या तेरा पैसा है क्या. बोला हाँ ये मेरा पैसा है और नहीं क्या आंटी अच्छा हुआ आप मुझे मिले, आपने दिया. असं तसं नाही का बोलला. मम्मीने दिले, तो पण खुश झाला. मग म्हणली जाऊ दे आमच्या मुलांना, माझ्या मुलांना आशीर्वाद दे, बाकी काहीच नको. या घटनेनंतर अंजू माने यांचं कौतुक होतं. तिथल्या नागरिकांनी त्यांना साडी देत त्यांचा सत्कार देखील केलाय. एकीकडे भ्रष्टाचाराच्या घटनांनी महाराष्ट्रातील जनतेला वीट आलेला असताना अंजू यांची कहाणी प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा संदेश देते. पुण्याहून आदित्य भवरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.